स्टँडला एक लक्षात ठेवा की दोन प्रकारच्या बसा मिळतात, एक AC बस आणि साधी बस. मी उभारल्यानुसार तर बघतोय की AC बस इथे कंटिन्यू आहे, साधी बस भरपूर वेळा. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमचं फेवरेट चॅनल माउंटेन ट्रॅव्हलरमध्ये. आज आपण चाललेलो आहोत तिरुपतीला. ही आपली पूर्ण गॅग आहे आपल्याबरोबरती. या सगळ्यांबरोबर आपण चाललेलो आहोत तिरुपतीला. सध्या वाजलेत 8:30. गाडी आली की आपण आज जाऊया. नुकताच आपण पोहोचलेलो आहोत रेणुगुंटा स्टेशन. रेणुगुंटा स्टेशनला आता वाजले 8, 8:30. आम्ही आत्ताच पोहोचलेलो आहोत. रेणुगुंटा स्टेशन हे जे आहे ते तिरुपतीपासून जवळ आहे. मेन दोन स्टेशन आहेत, एक तिरुपती स्टेशन आणि एक रेणुगुंटा स्टेशन. रेणुगुंटाला पण उतरू शकता आणि तिरुपतीला उतरू शकता. बऱ्याच प्रमाणात भरपूर गाड्या आहे रेणुगुंटालाच उतरतात आणि इथूनच आपल्याला तिरुपतीला जावं लागलं. तिरुपतीवरून तिरुमलाला. चला मग आपण इथून जाऊया. हे पूर्ण रेणुगुंटा स्टेशन आहे, बघू शकता. रेणुगुंटा स्टेशनचा एरिया जो आहे तो लहान प्रमाणात आहे, असं मोठं पण स्टेशन नाही आहे. इथून आपल्याला आता तिरुपतीला जायचं आहे. तिरुपतीवरून आपल्याला तिरुमला असा आपला एरिया. तोंड वगैरे दोन पाणी वगैरे घेऊन आपण इथूनच जाऊ. त्यानंतर आपण जाऊया तिरुपती स्टेशनला. तिरुपतीवरून जाऊया तिरुमला डायरेक्ट मस्तपैकी. सगळे तयारी फुल एक्साइटमेंटमध्ये येतं आणि सगळे जायला एकदम तयार पण आहेत. लवकर तयार करू पटपट आणि आपण भेटू डायरेक्ट तिरुमलावर. माझ्या मागं जे बघताय हे बस स्टँड आहे तिरुपतीचं. या तिरुपतीच्या बस स्टँडवरूनच आपल्याला बस मिळते जे तिरुमलाला जाते. तिकीट काहीतरी साध्या बसचं 90 रुपये आहे आणि तिथे जर AC घेतलात तर 110, 120 रुपये काहीतरी बसतं. आता इथून आम्ही जाणार तिरुमालेला. म्हणजे आम्ही सध्या आहे तिरुपती बस स्टँड. इथून बस आम्हाला घेऊन जाणार तिरुमालेला. तिरुमालेवरती आपण आपल्याला दर्शनाची म्हणजे लाईनीत वगैरे लागता येईल. हे पूर्ण परिसर बघू शकता तुम्ही. पूर्ण बस स्टँडचा परिसर आहे. जरी इथं आला तरी कन्फ्यूज होऊ नका. इथं तुम्हाला प्रायव्हेट गाड्या पण मिळतील या, पण शक्यतो तुम्ही बस जर घेतलात तर बरं पडेल. बस स्टँडला एक लक्षात ठेवा की दोन प्रकारच्या बसा मिळतात, एक AC बस आणि साधी बस. मी उभारल्यानुसार तर बघतोय की AC बस इथे कंटिन्यू आहे, साधी बस भरपूर वेळा. त्यामुळं बघू नये. त्यामुळं शक्यतो तुम्ही AC बसचं तिकीट काढून बरोबर. प्रायव्हेटची गाडीचे आप जास्त माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही AC बसच बुक करा. पूर्ण बस येते ते. आता माझ्या मागं पण फक्त एक AC प्रत्येक 2 मिनिटाला बस इथे आली AC. पण साधी बस दिसेना झाली. भरपूर वेळ झाला आम्ही थांबलो इथं. साधी बस आम्हाला दिसतच नाही. त्यामुळे शक्यतो तुम्ही आलात तर ACच बस करा. काय मॅनेजमेंट आहे आपल्याला माहीत नाही, तुमचं काय तर असेल. हो या तुमची बसत नाही. आता हे समोरचं जे आहे ना दृश्य ते म्हणजे मेन चेकिंग पॉईंट आहे. म्हणजे इथे एंट्रन्स करताना तुमच्याकडे पूर्ण बॅगेची तपासणी केली जाते. जसं की प्लास्टिक वगैरे काय अंमली पदार्थ वगैरे असेल तर ते काढून घेतले जातात. तिरुमलाला वरती एकदम सगळं चेकिंग करूनच जावं लागतं. म्हणजे बस पण इथंच थांबली आहे. आधी सगळ्याला उतरावं लागेल, बॅगा चेक करून परत पुन्हा या बसमध्ये बसावं लागेल. ठीक आहे, चेकिंगला जाऊया आपण. चला आता इथून आम्ही जाणार आहोत चेकिंग पॉईंटला. बॅगा वगैरे चेक करणार आणि पुन्हा रिटर्न येऊन बसमध्ये बसणार. जे काय सीन आहेत हे पूर्ण घाटातला एरिया आहे. काय इथे खालनं रस्ता दाखवतो तुम्हाला. इकडे बघा लेफ्ट दाखवतो. म्हणजे चालत जाते ते खालना रस्ता आहे का? इथनं या लागतं बरं. ओके. जंगलात या लागतं मला. अजून जरा वर गेला का दिसतं रस्ता तुम्हाला. पूर्ण जंगल एरियाच आहे. म्हणजे पूर्ण जंगल एरियात दुपारी मंदिर दाखवलं मला थोड्या वेळा. मंदिरामधून आतून चालते. गेट आहे वरी डोंगर. डोंगराला पुढे जास्त काढतात लोक. यावर
चाललेलो अन्नचित्राच्या लाईनीमध्ये, कारण भूका आम्हाला भरपूर लागलेत. त्यामुळे पहिल्यांदा जाणार अन्नचित्रामध्ये जेवण वगैरे करून पुन्हा तिथून पुढे आम्ही दर्शनाची प्रोसेस करणार. जर ते बघितलं तरी अशी गर्दी आहे. चित्रामध्ये बसल्यानंतर आम्हाला जो महाप्रसाद मिळाला तो हो, ही आमची पूर्ण गँग आहे जी आता अन्नचित्रामध्ये आल्यानंतर अन्नप्रसाद आहे करते. तिथून झाल्यानंतर आम्ही लॉकर रूमवर जाणार आणि लॉकरमध्ये बॅगा वगैरे जाणार हे दर्शनाला. हे अशा प्रकारचं टोकन मिळाले. हे टोकन घेऊन आम्ही जाणार आता लॉकर रूमला. 1 नंबर लॉकर रूम आम्ही हुडकत आहोत. 1 नंबर लॉकर रूम हुडकून आम्ही तिथून जे बॅग आहेत ते जमा करणार आहोत. त्यानंतर आम्ही लॉकर रूम हुडकत आहोत. 2 नंबर खाली असतील. हा चला खाली. 1 नंबर खाली वाटतं. 1 नंबर 16 नंबर दुसऱ्या बाजल्यावर आहे. आम्हाला जे लॉकर मिळाले 1 जे लॉकर आहे ते खालच्या बाजूला आहे. जे लॉकर आहे ते तिसऱ्या मजल्यावर आहे. त्यामुळे आता इथून आम्ही जाणार खाली बॅगा वगैरे जमा करून पुन्हा मग आमची काय असेल ती केस दान करणार आणि प्रदीप जायचं दर्शनच्या लाईनला. आमचं मस्तपैकी केश आपण करून झाले आणि आंघोळ पण झाले. तिथे आमचे मेंबर आहेत काय जे की आता फ्रेश होत आहेत. आता फ्रेश होऊन लवकरात लवकर आमचा प्रयत्न राहील की दर्शनाच्या रांगेमध्ये जाऊन उभा राहावं आणि दर्शन घेण्याचा प्रयत्न. आता दर्शनाच्या रांगेला उभा राहिल्यानंतर किती वेळ दर्शन लागेल हे सांगता येणार नाही. आणि व्यवस्था जर बघाल तर देवस्थानची खरंच खूप छान आहे. म्हणजे महाप्रसाद त्याचबरोबर म्हणजे केश अर्पण करण्यासाठी जागा असेल तुम्ही व्हिडिओमध्ये बघितली जाते. खरंच खूप चांगल्या प्रकारची व्यवस्था आहे तिरुपती. जनरली नुकतंच आमचं आता सगळं आवरून झालेलं आहे. जसं की केस दान करून आंघोळ वगैरे करून मस्तपैकी आपला पोशाख वगैरे जसे की लुंगी असो आणि शर्ट. आता इथून 1 किलोमीटरचं काहीतरी अंतर आहे ते मंदिरापर्यंतचा लाईनचा. आम्ही आता सध्या चालत चाललेलो आहोत. ते पूर्ण आवडचा परिसर बघू शकता की तुम्ही कसा एकदम हिरवगारपणाने नटलेला आहे. तुम्हाला इथून गाड्या पण मिळतील प्लस तुम्ही पायी पण जाऊ शकता. दोन्ही ऑप्शन आहे तुमच्याकडे. आम्ही तर पायी निवडलं कारण हा परिसर फिरणं पण. आमची पूर्ण गँग आहे आणि आमची पूर्ण गँग आहे जी आता चाललेली आहे तिरुपती दर्शनला. हे मागे बघू शकता सगळे धोती काढण्यात व्यस्त आहेत सध्या. आत्ताच आम्ही तिरुपतीला जी फ्री दर्शनची लाईन आहे तिथं आलोय. आता इथून चालवणार फ्री दर्शन आमचं त्या लाईनीत लागणार. आता 12 तास लागतील 14 तास लागतील ते लागतील तेवढे. ती लाईन आहे बघा ती पूर्ण. गेले 2 तास झाले आम्ही इथं बसलोय सध्या. आम्हाला 3 नंबर हॉलमध्ये ठेवलं आहे. हॉलमधून आम्हाला 2 नंबर हॉलला पाठवले. सध्या आम्ही वेटिंग करत बसलो आहे. इथं भरपूर पब्लिक आहे तुम्ही बघू शकता. पूर्ण पब्लिक इथं झोपलेलं आहे. असं आमचे इथं आकाश पण झोपलेत असे 2 तास झाले झोपलेत खाली. इकडे गँग आहे सगळी मोठी. जसं आपण इथली गर्दी हटेल तसं आपण पुढच्या हॉलमध्ये. आता काही वेळापूर्वी दुसऱ्या हॉलची एंट्री चालू झालेली आहे. आता आम्ही जाणार दुसऱ्या हॉलकडे. आमची गँग आहे वेटिंगला एवढं पब्लिक आहे. सगळ्या पब्लिकबरोबर आम्ही जाणार 2 नंबर हॉलसाठी. सॉरी 2 नंबर हॉल 2 नंबरसाठी. किंवा आता पुढे गर्दी कशी भेटते. 9 तासात दर्शन लाईनमध्ये उभारल्यानंतर आमचा नंबर लागला आणि आमचं दर्शन झालं रात्रीच्या वेळेस. सकाळी 6-6:30 वाजलेले आहेत. हे मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकता सध्या कसं वातावरण आहे इथं. दर्शन वगैरे सगळं चांगलं झालेलं आहे. तर आता आपला हा ब्लॉग संपत आहे. त्यामुळे आपण पूर्ण तिरुपतीचा प्रवास आणि दर्शन बघितलं. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला जरूर सांगा.
आवडलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.